दुधात पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरले जाते? दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते. दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरले जाते? दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते. हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर फ्युजन या तत्त्वावर आधारित आहे. हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्त्वावर आधारित आहे? हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर फ्युजन या तत्त्वावर आधारित आहे. पेलाग्रा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा रोग व्हिटॅमिन B3 नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. पेलाग्रा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा रोग व्हिटॅमिन B3 नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. माशांच्या यकृत तेलामध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? माशांच्या यकृत तेलामध्ये व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात आढळते. माशांच्या यकृत तेलामध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? माशांच्या यकृत तेलामध्ये व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात आढळते. पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची किती आहे? पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची 36,000 किलोमीटर आहे. पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची किती आहे? पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची 36,000 किलोमीटर आहे. मानवी शरीराचे तापमान किती असते? मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस म्हणजेच 98.4 फेरनहाइट इतके असते. मानवी शरीराचे तापमान किती असते? मानवी शरीराचे तापमान 37 अंश सेल्सिअस म्हणजेच 98.4 अंश फेरनहाइट इतके असते. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? लेन्स पॉवरचे एकक डायऑप्टर आहे. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? लेन्स पॉवरचे एकक डायऑप्टर आहे. संगणक IC चिप्स कोणत्या सामग्रीपासून बनवल्या जातात? संगणक IC चिप्स सिलिकॉनपासून बनवल्या जातात. संगणक IC चिप्स कोणत्या सामग्रीपासून बनवल्या जातात? संगणक IC चिप्स सिलिकॉनपासून बनवल्या जातात. पार्सेक कोणाचे युनिट आहे? पार्सेक खगोलशास्त्रीय अंतराचे युनिट आहे. पार्सेक कोणाचे युनिट आहे? पार्सेक खगोलशास्त्रीय अंतराचे युनिट आहे. कोणत्या तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते? 4 अंश C वरील तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते. कोणत्या तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते? 4 अंश C या वरील तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते. प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी लाटांची वारंवारता काय आहे? प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी लाटांची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी लाटांची वारंवारता काय आहे? प्रचंड कंपन संख्या असलेल्या ध्वनिलहरी लाटांची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? माणसाचे वैज्ञानिक नाव होमो सेपियन्स आहे. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? माणसाचे वैज्ञानिक नाव होमो सेपियन्स आहे. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हे होते. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हे होते. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत कोणाला म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत कोणाला म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. भारतातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर कोठे आहे? भारताचे ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्कर राजस्थान येथे आहे. भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर कोठे आहे? भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्कर राजस्थान येथे आहे. वेडा कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? वेडा कुत्रा चावल्याने रेबीज किंवा हायड्रोफोबिया हा आजार होतो. वेडा कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? वेडा कुत्रा चावल्याने रेबीज किंवा हायड्रोफोबिया हा आजार होतो. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती आहेत. दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती मॅडम मेरी क्युरी आहे. दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती मॅडम मेरी क्युरी आहे. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय काठमांडू नेपाळ येथे आहे. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. सार्कचे मुख्यालय कोठे आहे? सार्कचे मुख्यालय नेपाळमधील काठमांडू येथे आहे. दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती मॅडम मेरी क्युरी आहे. दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती कोण आहे? दोनदा नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली व्यक्ती मॅडम मेरी क्युरी हे आहे.
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती हे आहेत. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती हे आहेत. वेडा कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? वेडा कुत्रा चावल्याने रेबीज किंवा हायड्रोफोबिया हा आजार होतो. वेडा कुत्रा चावल्याने कोणता आजार होतो? वेडा कुत्रा चावल्याने रेबीज किंवा हायड्रोफोबिया हा आजार होतो. भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर कोठे आहे? भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्कर राजस्थान येथे आहे. भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर कोठे आहे? भारतात ब्रह्मदेवाचे एकमेव मंदिर पुष्कर राजस्थान येथे आहे. भारतात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? भारतात पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. भारतात कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते? भारतात पश्चिम बंगाल या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न होते. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत कोणाला म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत कोणाला म्हणतात? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया आणि भारताचे अनधिकृत राजदूत दादाभाई नौरोजी यांना म्हणतात. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हे होते. ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय कोण होते? ब्रिटिश संसदेवर निवडून आलेले पहिले भारतीय दादाभाई नौरोजी हे होते. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? माणसाचे वैज्ञानिक नाव होमोसेपियन आहे. माणसाचे वैज्ञानिक नाव काय आहे? माणसाचे वैज्ञानिक नाव होमोसेपियन्स आहे. प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरी लाटांची वारंवारिता किती आहे? प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरी लाटांची वारंवारिता 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त आहे. प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरी लाटांची वारंवारता काय आहे? प्रचंड कंपनसंख्या असलेल्या ध्वनी लहरी लाटांची वारंवारता 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त आहे. कोणत्या तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते? 4° वरील तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते. कोणत्या तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते? 4° वरील तापमानाला पाण्याची घनता जास्तीत जास्त असते. पारसेक कोणाचे युनिट आहे? पारसेक खगोलशास्त्रीय अंतराचे युनिट आहे. पारसेक कोणाचे युनिट आहे? पारसेक खगोलशास्त्रीय अंतराचे युनिट आहे. संगणक IC चिप्स कोणत्या सामग्रीपासून बनवल्या जातात? संगणक IC चिप्स सिलिकॉनपासून बनवल्या जातात. संगणक IC चिप्स कोणत्या सामग्रीपासून बनवले जातात? संगणक IC चिप्स सिलिकॉनपासून बनवले जातात. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? लेन्स पॉवरचे एकक डायऑप्टर आहे. लेन्स पॉवरचे एकक काय आहे? लेन्स पॉवरचे एकक डायऑप्टर आहे. मानवी शरीराचे तापमान किती असते? मानवी शरीराचे तापमान 37°C किंवा 98.4 फेरनहीट इतके असते. मानवी शरीराचे तापमान किती असते? मानवी शरीराचे तापमान 37°C किंवा 98.4 फेरनहीट इतके असते. पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहांची उंची किती आहे? पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची 36,000 किलोमीटर आहे. पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची किती आहे? पृथ्वीपासून भूस्थिर उपग्रहाची उंची 36,000 किलोमीटर आहे. माशांच्या यकृत तेलामध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? माशांच्या यकृत तेलामध्ये व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात आढळते. माशांच्या यकृत तेलामध्ये काय मुबलक प्रमाणात आढळते? माशांच्या यकृत तेलामध्ये व्हिटॅमिन D मुबलक प्रमाणात आढळते. पेलाग्रा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा रोग व्हिटॅमिन B3 नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. पेलाग्रा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? पेलाग्रा रोग व्हिटॅमिन B3 नियासिनच्या कमतरतेमुळे होतो. हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर फ्युजन या तत्वावर आधारित आहे. हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्वावर आधारित आहे? हायड्रोजन बॉम्ब न्यूक्लिअर फ्युजन या तत्वावर आधारित आहे. दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरले जाते? दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते. दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी काय वापरले जाते? दुधातील पाण्याचे प्रमाण मोजण्यासाठी लॅक्टोमीटर वापरले जाते.